अशा गुंडाचे सहारे घेऊन संप्रदाय कसे चालू शकतो? बाबाजी असं बोलतील असं वाटत नाही. उगाच बाबाजींकडे जाऊन आपलं केलेलं कृत्य पाप झाकू नये. जी शॉकिंग विषय ह्यो शॉकिंग विषय 100% राज्यासाठी हा विषय दुर्दैवी आहे आणि न्यायाची इथून पुढे अपेक्षाच न करणं, फक्त गुंड आणि गुंडच सांभाळणं. मला नाही वाटत की न्यायाचार्य एक मोठे महंत आहेत. बघा, महाराजांबद्दल गडाबद्दल महंताबद्दल बोलणं हे राजकारणी काही डागाळलेले लोक असतात आणि संत महंत म्हणजे एक संस्कारी देणारे, संस्कारी पिढी घडवणारे, समाज घडवणारे ते एक प्रकारचं न्याय मंदिरच असतं. ते न्यायाचार्य पण एक महंत. त्यामुळे ते बोलले असतील की नसतील मला माहीत नाही, पण मला वाटत नाही ते बोलले असतील. पण त्यांना दोष देऊन उपयोग नाही असं मला वाटतं. जाणाऱ्यानं शिकवलं असेल एखाद्या वेळेस, जाणारं त्यांना काय बिचारायला माहिती, बसून जाणाऱ्याने सांगितलं असं असं म्हणा, तसं म्हणा, मग असं झालं, मग तसं झालं. कारण ते काय सांभाळू शकणार आहे? तुम्ही जर पापच करायला लागले ते म्हणत. कारण ऐश्वर्य संपन्न श्रद्धास्थान आहे मोठं आणि ते असे कुठं खुनाबद्दल, खंडण्याबद्दल, चोऱ्याबद्दल, बलात्काराबद्दल, छेडछाडीबद्दल अशांबद्दल बोलतील असं वाटत नाही. आणि त्यांना दोष देण्यापेक्षा शिकवणारानं जेव गेलाय याला आता कुठं हात पसराव हेच कळायला तयार नाही, आपण काय करून गेलो हेच कळायला तयार नाही. त्यामुळे त्यांना दोष देऊन उपयोग नाही. शेवटी मरण पुढं दिसल्यावर असं होतं. शेवटी समाज मराठ्याचा असो, वंजाऱ्याचा असो, धनगराचा असो किंवा ओबीसीचा असो किंवा कोणताही समाज असो, इतकं विकृतपणानं केलेलं कार्य, प्रकरण, घटना त्याला पाठीशी शक्यतो समाज घालत नाही. टोळी सोडली तर, धनंजय मुंडेची टोळी सोडली तर. कारण वंजारी समाजाला तर खूप अशा की त्यांना ह्या गोष्टी नाही मान्य. जर एखाद्या समाजात दुही निर्माण होणार असली, प्रचंड मोठा उद्रेकाची लाट तयार व्हायला लागली, तर अशांना शक्यतो समाज पाठीशी घालत नाही आणि म्हणतं तर नाहीच. पण काय गैरसमज करून दिला असं ना, तर काय केलं नाद असतो ते. संप्रदायावर परिणाम होण्याचा काय समज? गुंड थोडे संप्रदाय चालवते. राज्यातले कोणी गुंड असो, आमचे असो, तुमचे असो, त्यांचे असो, कुठले असो किंवा दुसऱ्या राज्यातले असो किंवा देशातले असो, ते थोडे संप्रदाय चालवते. आणि अशा गुंडाचे सहारे घेऊन संप्रदाय कसे चालू शकतो? बाबाजी असं बोलतील असं वाटत नाही. आणि ते बोलले असतीलच तर दुरुस्त सुद्धा करतील. नाही, मला आता असं डाऊट यायला लागलाय की हे शिकेलंय, उगाच बोलायला लावले असते. ते माणूसच वेगळे आहेत. ऐकिवात हे बघण्यात हे शेवटी मोठं अध्यात्माचं क्षेत्र आहे. ते एक श्रद्धास्थान आहे. वाटत नाही ते असं म्हणतील जातीवाद कुठे. वाईट आहे असं असाल तर दुर्दैव आहे, पण वाटतच नाही. बोलण्याच्या ओघात जर ते बोलून गेले असतील तर एखादं दुरुस्त करतील. कारण घटना लहान नाही. कोणाचं असं एक लेकरू गेलं आहे आणि मायाचं चित्र धरण्याचं काम अध्यात्माचं आहे, संप्रदायाचं आहे. आणि असं वाटत नाही. आणि जरी बोलले असतील, आता जरी काय सांगितलं असेल तर माणसं एक बाजू सांगितलं पटत बी असते एखाद्या वेळेस. कारण जिथं म्हणजे काय म्हणतो ना आपण, एखादं भांडण मिटायला गावात माणूस असतो, जो सामंजस्याची भूमिका असतो, असं सांगायला माणूस अडचणीत आल्यावर, आता फासच लागायला लागला म्हणल्यावर घरानं सांगायला जातो माणूस. तरी एक बाजू ऐकल्यावर वाटलं असेल पण ते करतील दुरुस्त असं वाटतं, बोलले असतील तर. नाही, मी पुन्हा तिथेच कमी येतो दादा, ते मला भरोसाच बसा ना. मला भरोसाच बसा की आता दबाव फिबाव, पण ह्या शब्दाला मी नाही गेली. मला नाही वाटत त्यांच्यावर दबाव येण्यासारखे ते नाही. ते महंत म्हणजे महंतच जे आहे ते रोखठोक आहे त्यांच्यापाशी. कारण आपण मीडियातून त्यातून बघत असतो कधी काही शास्त्रीबाबांना असलं वचवच नसते त्यांची बाकीच्यासारखे मोगा. जे आहे ना ते सडार हाणते दणका दे. पण जर कदाचित बोलण्याच्या ओघात गेला असेल तर दुरुस्त करते. कारण संतोष देशमुखांची घटना ही लहान, तिला पाठीशी घालून
एक मोठा गड संतोष भैयावरती अन्याय होईल असे उद्गार नाही काढू शकत. ते दुरुस्त करतील बोलले असतील तर. मग तुला मोठं दुर्दैव आहे. म्हणजे आरोपीचं समर्थन नाही, काहीतरी गफलत असेल बोलणे ते. मग तर हे राज्याचं लय मोठं दुर्दैव आहे. लय मोठं म्हणजे मी महंतावर नाही बोलू शकत, कारण शेवटी महंत आहे. नजर चुकीनं गेला असेल एखादा शब्द किंवा बोलण्याचा वगैरे झाला असं दुरुस्त करतील. म्हणजे काय, खून पाडला आणि तुम्ही हाणणाराची भावना अशी कशी झाली म्हणलं, याला प्रोत्साहन देणं म्हणतात गुंडगिरीला. म्हणजे राज्यात गुंडगिरी उसळली पाहिजे म्हणजे क्लिअर चित्र व्हायला लागले. जातीवाद जे बोललं जातं आपण, तर मग एक बाजू घेऊन बोलायचं आणि ज्या कुटुंबावरती, त्या संतोष भैयाच्या लेकरांवरती, आईबापांवरती जो काही अन्याय झाला आहे, जे चित्र विद्रूप झालं आहे त्या घराचं, संकटातून पडलं, उन्हात घर पडलं आहे. आणि अशा टायमाला उन्हात घर ज्याचा पडलेलं असतं त्याला आसरा देण्याचं, दयामाया करण्याचं, मायेचं छत्र धरण्याचं काम संप्रदाय करतो. मग भला तो आपल्या मांडीजवळ जरी बसणारा असला तरी मुलाइजा तिथं केला जात नाही. आणि त्या मुशीतली तेही महाराज आहेत की कोणाचाच गुन्हेगारांचा मुलाहिजा करणार नाही. पण जर असं असं तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. ही भयंकर मोठा विषय, मग खूप मोठा विषय मग घेऊ. आणि असे ते शब्द उद्गार जर बाबाजींकडून गेले असतील तर ही राज्याची खूप मोठी हानी आहे. आणि त्यांनी असं का कृत्य करायला ते तयार झाले म्हणजे खून केलेल्याचा आनंदही की काय असा त्याचा अर्थ होतो. आणि गुन्हेगारांना सोडून द्या असाही त्याचा अर्थ होतो. पण मी पुन्हा ते त्याच्यात विश्वास बसत नाही म्हणून, कारण एक काळ आमचा सगळा परिसर जीव की प्राण मानणारा गडाला आहे. म्हणून बोलण्याच्या वगैरे एखाद्या दिवस बोलले असतील, मला तर नाहीच बोलले वाटतं. काय शिकवणाऱ्याने काय बाबाजीला दोष देऊन उपयोगी राहावं? बाबाजीला दोष देऊन का उपयोगी बाबाजीला दोष देऊन? अरे तुम्ही माणूस मारून टाकला राव, ते रक्ताच्या थारोळ्यात पडलाय, त्याच्या रक्ताची माया दया न येता सर्रास गुन्हेगारी करत हिंडणाऱ्यांचे पाठराखण करणं. आणि इकडं संतोष भैयांनाच आरोपीचे पिंजऱ्यात उभा करणं, असंच होतं ना मग. आणि तुम्ही मात्र शाजूकसारखं रस्त्याने फिरणं. आणि मग तुमच्यावर फाशीची वेळ आली, तुमच्या नरड्याला फास लागला, मग तुम्ही बाबाजींचा, महंतांचा आसरा घ्यायला गेले. हे बाबाजींना दोष देऊन उपयोग नाही. याने हे करू नये, आणखीन खोलात जाईल म्हणजे परत सिद्ध होत आहे. पूर्वीचे दुःख देणारे मग हेच का मग श्रद्धास्थानाला एका वेगळ्या वळणावरती घेऊन जाणारे मग हीच कटकी टोळी. त्या जातीला तर कधी दोष देत नाहीत आम्ही, देणार नाही. हीच का मग ती टोळी असं करून घेते. आता शेवटच्या क्षणाला बी म्हणजे तुम्हाला बाबाजींना सुद्धा याच्यात ओढायचं. ही कोणचा राज्यातला किंवा बीड जिल्ह्यातला शांतता सलोखा ठेवायला लागले मग तुम्ही? धनंजय मुंडे हे सांगून शिकून कोणत्या सलोखा ठेवायला लागले तुम्ही? तर वातावरण दूषित करायला लागले. मग त्याला बाबाजीला दोष नाही. करणारा चांगला नाही आणि आणखीन करणाऱ्याने विचारपूर्वक गोष्टी करावं. आणखीन तरी हातातून वेळ गेलेली नाही. मला तर आज ऐकूनच हे व्हायला लागलं. खरंच सांगतो जे शॉकिंग विषय 100% राज्यासाठी हा विषय दुर्दैवी आहे. आणि न्यायाची इथून पुढे अपेक्षाच न करणं, फक्त गुंड आणि गुंडच सांभाळणं, सामान्याला आसरा न देणं असा अर्थ निघतो. पण मी बाबाजींना दोष देणारच नाही. शेवटी त्या बाबाजी त्यांची सर या गुंडाला नाही येणार. सर्रास बलात्कार, दरोडे टाकणारे, बलात्कार करणारे, जमिनी हडपिणारे, स्वतःच्या जातीतले सुद्धा माणसं कापू टाकणारे, हे वेगळ्याच दिशेनं चाललं आता. पण याला बाबाजींना दोष देऊन उपयोग नाही. पापा यांनी केले, आता पांघरून घालायला लावायला लावतात की काय?
पण काही शब्द जर त्यांच्याकडून गेले असते तर मला वाटतं ते दुरुस्त करतील, ठेवणार नाहीत. नाही केलं ना तर आजपासून भयंकर मेसेज जाणार राज्यात. पण राज्यासमोर त्या बादर मीडियानी सत्य हकीकत गोरगरीब 13 ते 14 करोड जनतेसमोर सत्य समोर ठेवले आहे, जीवावर उद्धार होऊन. हे या मीडियाच्या बांधवाचं खरं श्रेय न्याय देण्यासाठीच. हो, त्यामुळं कोणी कोणाला बोललं काय आणि नाही बोललं काय, बाजूला बसले काय सरळ बसले काय, आता जनतेसमोर बादर मीडिया बांधवांनी सत्य नेलेले आणि ते शेवटपर्यंत नेणार आहेत. गुंतणार सगळे, गुंतणार सगळे. पण उगाच बाबाजींकडे जाऊन आपलं केलेलं कृत्य पाप झाकू नये.